पॉइंट के क्षेत्र में गेंद जाता है और रनआउट होने की संभावना थी। यहाँ पर अगर डायरेक्ट हिट होती तो जरूर बल्लेबाज को पैवेलियन में रवाना होना पड़ता, लेकिन अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही बल्लेबाज द्वारा। स्कोर में इजाफा, स्कोर बढ़ता हुआ 3 रन, 4 रन माफ कीजिएगा, 3 गेंदें हो चुकी है, स्कोर बोर्ड पर लग चुके हैं 4 रन। फिर से एक बार अगली गेंद, काफी बढ़िया गेंद थी, टप्पा खाया, टप्पा गिरा, चकमा दिया, गेंद जाते हुए विकेट कीपर के दस्तानों में एक डॉट गेंद के रूप में आता हुआ। काफी बढ़िया वापसी यहाँ पर कही जाएगी करण द्वारा। 4 गेंदे 4 गेंद रन हो चुके हैं। इस ओवर की आखिरी 2 गेंदें आनी शेष। 5वीं गेंद, फिर से एक बार पटकी हुई गेंद थी, गेंद आती हुई कवर के क्षेत्र में 1 रन के लिए, जी बिल्कुल डिक्लेयर जोन में जाती हुई। इस 1 रन के साथ स्कोर में इजाफा, 5 गेंदे 5 रन। दोस्तों पहला ओवर प्रगति पथ पे चल रहा है। पहले ओवर की अभी भी आखिरी गेंद आनी शेष। गेंद, फिर से एक बार पटकी हुई गेंद थी यहाँ पर, जी बिल्कुल काफी बढ़िया गेंद, जी बिल्कुल यहाँ पर अंपायर ने जांचा परखा और इसे वाइड बॉल करार कर दिया। थोड़ी सी अतिरिक्त संख्या में वार्ड होती हुई यहाँ पर 205 गेंद हो चुकी है, 6 रन स्कोर बोर्ड पे स्कोर लगता हुआ। अभी भी इस ओवर की एक आखिरी गेंद अनुशेष में बताना चाहूंगा, 27 रनों का लक्ष्य का पीछा करें यहाँ पर। उसी बीच 1 रन के लिए गेंद जाता हुआ, जी बिल्कुल डिक्लेयर जोन में। तो दोस्तों पहला ओवर समाप्ति पर, पहला ओवर के समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर स्कोर लगता हुआ 7 रन बिना किसी नुकसान के ऊपर। मतलब अब समीकरण हो चुका है 18 गेंदे और 20 रन। 18 गेंदे और 20 रन चाहिए यहाँ पर त्रिमूर्ति टीम को जीतने के लिए, लेकिन अभी भी यहाँ पर बेहतरीन गेंदबाज सुभाष रावल की टीम में जरूर है। सुशांत जैसे गेंदबाज है, हम उसे पूरे थाने में प्रख्यात सुशांत जादुई गेंदबाज, एक जादूगर गेंदबाज कहते हैं। लेकिन ये जरूर देखने लायक होगा कि दूसरा ओवर कौन सा गेंदबाज यहाँ पर सुभाष रावल की टीम की तरफ से लेने आता है। जी बिल्कुल अनिरुद्ध आए हैं दूसरी ओवर का जिम्मा लेके, लेफ्ट आर्म गेंदबाज। देखते हैं क्या रणनीति होगी, किस लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी करते हैं अनिरुद्ध। गेंदे 20 रन, दूसरी ओवर का जिम्मा लेकर आ रहे गेंदबाज अनिरुद्ध। उनका पहली मर्तबा सामना करेंगे बल्लेबाज चिनू। दूसरी ओवर की पहली गेंद, पटकी हुई गेंद थी, करारा प्रहार, गेंद जाती हुई यहाँ पर 4 रनों के लिए। गेंद जा चुकी है यहाँ पर, स्कोर में इजाफा, स्कोर बढ़ता हुआ 11 रन। थोड़ा सा खराब क्षेत्ररक्षण वहां पर कहा जाएगा डीप मिड विकेट के क्षेत्र में। इसी बीच दूसरी गेंद, फिर से एक बार यहाँ पर ऊपर गेंद थी, यहाँ पर खराब क्षेत्ररक्षण, जरूर रन आउट होने की संभावना थी। 1 रन के साथ जरूर स्कोर में इजाफा होगा, स्कोर बढ़ता हुआ 12, 2 गेंदे हो चुकी है, स्कोर लगता हुआ 12 रन। यानी कि अब अगली गेंद यहाँ पर हल्का सा एज अलग कर गेंद जाता हुआ 1 रनों के लिए। यानी कि अब समीकरण हो चुका है दोस्तों 15 गेंदे और 14 रन। यहाँ पर अगर ये मैच सुभाष रावल टीम को जीतना है तो जरूर यहाँ पर अलग गेंद, यहाँ पर अलग रणनीति के साथ करनी होगी। अभी भी इस ओवर की 3 गेंदें आनी शेष। 15 गेंदे 14 रन, काफी बढ़िया मुकाबला चलता हुआ सुभाष रावल वर्सेस त्रिमूर्ति के बीच में। अभी भी 1 ओवर सुशांत का आना बाकी है, जरूर सबकी निगाह उनके ओवर पे रहेगी, लेकिन इस ओवर की तरफ रुक करते हैं। चौथी गेंद,
फिर से एक बार पटकी हुई गेंद थी यहाँ पर। जी बिल्कुल, अंपायर का वाइड बॉल का इशारा आता हुआ इस अतिरिक्त रन के साथ जरूर स्कोर में इजाफा होगा, यानी कि अब गणित हो चुका है 15 गेंदे और 13 रन। फुल टॉस गेंद थी जी बिल्कुल, हल्के ढंग से खेल लिया। थर्ड मैन के क्षेत्र में गेंद जाता हुआ एक रन डिक्लेयर जोन में, इस एक रन के साथ स्कोर में इजाफा, स्कोर बढ़ता हुआ दोस्तों 15 रन पे, यानी कि अब चाहिए 14 गेंदे और 12 रन। फिर से एक बार पटकी हुई गेंद थी, काफी बढ़िया गेंद, काफी बढ़िया वापसी यहाँ पर अनिरुद्ध इनकी। मुझे अभी भी वो मुकाबला याद है जब बीपीएल में अनिरुद्ध इन्होंने काफी बढ़िया गेंदबाजी की थी, और मैं बताना चाहूंगा बॉलिंग प्राइज बेस्ट बॉलर उस टूर्नामेंट के रहे थे। उनको जरूर वो अपनी गेंदबाजी याद करनी होगी और उसी प्रकार की गेंदबाजी इस मुकाबले में करनी होगी अगर अपनी टीम को यहाँ पर जीत दिलाना है। दोस्तों 13 गेंदे और 12 रनों की दरकार। बिल्कुल, फिर से एक बार लेग स्टंप पे गेंद थी, पुल कर दिया इसे, गेंद जाती हुई स्क्वायर लेग के क्षेत्र में 1 रनों के लिए, यानी कि दोस्तों अब 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। आधी मंजिल यहाँ पर तय हो चुकी है, पार हो चुकी है। 2 ओवर के समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर स्कोर लगता हुआ 16 रन, यानी कि अब समीकरण हो चुका है, अब गणित हो चुका है 12 गेंदे और 11 रन। अगली गेंद काफी बढ़िया चाचा परका और उसे बेहतरीन ढंग से खेल दिया लेग स्क्वायर फाइन लेग के क्षेत्र में 1 रन के लिए। बेहतरीन बढ़िया बल्लेबाजी करते हुए दोनों ही बल्लेबाज, सलामी बल्लेबाज, अभी तक एक भी विकेट नहीं चटकाया सुभाष रॉयल के टीम के गेंदबाजों ने। जरूर यहाँ पर कप्तान को जरूर बात करनी होगी, बातचीत करते हुए यहाँ पर सुशांत स्वप्निल के साथ। जरूर एक विकेट कीपर ही अच्छी भली बाती जानते हैं कि क्या क्षेत्र रक्षण लगाना है, क्या गेंदबाज, क्या बल्लेबाज बल्लेबाजी कर रहा है। उसी प्रकार की गेंदबाजी करने के लिए एक एडवाइस अगर कोई क्षेत्र रक्षक एक खिलाड़ी दे सकता है वो विकेट कीपर ही है। इसीलिए अपने इंडिया टीम के कप्तान, भारतीय टीम के माजी कप्तान महेंद्र सिंह धोनी काफी बढ़िया विकेट कीपर, उसी के साथ साथ एक काफी बढ़िया बल्लेबाज है। मैच फिनिशर के रूप में देखते उनके जैसे कोई भी विकेट कीपिंग अब तक नहीं कर पाया। काफी बढ़िया विकेट कीपर, उसी के साथ साथ स्वप्निल भी काफी बढ़िया विकेट कीपिंग कर रहे हैं इनके टीम से। लेकिन जरूर यहाँ पर गेंदबाजी में थोड़ा सा वेरिएशन करना होगा सुशांत को, एक तो अलग गेंद फेंकनी होगी अपनी पिटारे में से। तो दोस्तों अब समीकरण हो चुका है 10 गेंदे और 9 रन। दोन बॉल झाले, 10 गेंदे और 9 रनों की दरकार। इसी बीच अगली गेंद फिर से एक बार हल्के हाथों से खेल दिया, गेंद जाती हुई फाइन लेग के क्षेत्र में 1 रन के लिए। काफी बढ़िया बल्लेबाज गेंदबाज को पापा यहाँ पर भली बाती जानते हैं क्या किस्म की, क्या प्रकार की गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज, उसी के साथ खिलवाड़ कर रहे हैं यहाँ पर गेंदबाज के साथ। तो दोस्तों अब समीकरण हो चुका है 9 गेंदे और 8 रन। क्या कोई करिश्मा करने में कामयाब होंगे यहाँ पर गेंदबाज? जरूर सबकी निगाहें उस गेंदबाज के ऊपर रहेगी। सब यूट्यूब पे लाइव देख रहे हैं कि किस प्रकार की गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज। दोस्तों 9 गेंदे और 8 रन, काफी बढ़िया रोमांचक मुकाबला चलता हुआ। नो बॉल 8, 9 गेंदे 8 रनों की दरकार। दोस्तों यही रोमांच आपके यहाँ लेकर आया है चंद्रयान चषक 2019। काफी बढ़िया आयोजन, उतना ही बढ़िया नियोजन किया है यहाँ पर, बढ़िया बेहतरीन का टूर्नामेंट आयोजित किया है चंद्रयान चषक 2019। इस साल का इस ग्राउंड पे जरूर ये आखिरी मुकाबला रहेगा, लेकिन आने वाले अगले सीजन में काफी बढ़िया मुकाबले देखने मिलेंगे। तो दोस्तों मैच की तरफ रुख करते हैं। 9 गेंदे 8 रन, इस ओवर की चौथी गेंद।
अगली गेंद फिर से एक बार पटकी हुई गेंद थी, रन आउट होने की संभावना। अगर जिग्नेश बॉल लपक लेते तो जरूर यहाँ पर एक चांस बन सकता था। दोस्तों हर एक हाफ चांस आपको अगर मैच जिताना है तो वो फुल कन्वर्ट करना पड़ेगा फुल चांस में। यहाँ पर प्रयास जारी है लेकिन यश प्राप्त नहीं हो रहा है वहां पे। अब दोस्तों 8 गेंदे और 7 रन। तो दोस्तों अब समीकरण जरूर यहाँ पर बदलता हुआ 8 गेंदे और 7 रनों की दरकार अगर त्रिमूर्ति को ये मुकाबला जीतना है। लेकिन अगर वापसी करनी है तो ये 2 गेंदों में यहाँ पर सुभाष रॉयल टीम को वापसी करनी होगी, यानी कि सुशांत को जरूर यहाँ पर कुछ अलग करना होगा, अलग गेंद यहाँ पर फेंकनी होगी अगर अपनी टीम को जीत की तरफ लेके जाना है। दोस्तों 8 गेंदे 7 रन, रोमांच भरा इस मुकाबले में। चंद्रयान चषक 2019 का बेहतरीन रोमांचक मुकाबला जारी है त्रिमूर्ति और सुभाष रॉयल के बीच में। 27 रनों का पीछा करते हुए त्रिमूर्ति टीम ने 2 ओवर 4 गेंदों के बाद 20 रन जुड़ा है। इसी बीच अगली गेंद फिर से एक बार पटकी हुई गेंद थी, जी बिल्कुल काफी बढ़िया। ओह माय गॉड, यहाँ पर अंपायर जले पे नमक छिड़कते हुए कह दिया वाइड बॉल, यानी कि अतिरिक्त रन में इजाफा होता है। अब समीकरण 8 गेंदे और 6 रन। फिर से एक बार लोअर फुल टॉस गेंद, काफी बढ़िया ढंग से इसे खेल दिया लॉन्ग ऑन के क्षेत्र में। 1 रन के साथ स्कोर में इजाफा। एक तीसरे ओवर की एक आखिरी गेंद आनी शेष। अब जीतने के लिए चाहिए 7 गेंदे और 5 रन। फिर से एक बार पटकी हुई गेंद थी, पुल कर दिया, गेंद जाती हुई डिप मिड विकेट के क्षेत्र में। 1 रनों के लिए, जी बिल्कुल 1 रन के लिए। तो दोस्तों 3 ओवर का खेल समाप्त। 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर स्कोर लगता हुआ 23 रन, यानी कि अब स्कोर चाहिए 6 गेंदों में 4 रन। दोस्तों 6 गेंदे 4 रन, 4 रन 6 गेंदे। त्रिमूर्ति या सुभाष रॉयल या त्रिमूर्ति, कौन जीतेगा ये मैच? कौन सी टीम अगले दौर में प्रवेश करेगी? जरूर आने वाला वक्त बताएगा, लेकिन सबकी निगाह इस मैच पे रहेगी। 6 गेंदे 4 रन, कौन सा वो गेंदबाज है जो अपने टीम को जीत दिलाएगा? जी बिल्कुल हरेंद्र आए हैं गेंदबाजी करने में। बताना चाहूंगा पिछले रविवार को एक टूर्नामेंट आयोजित किया था विटावा में, उसमें 6 गेंदों में 4 या 5 रनों की दरकार थी। उस मैच को इस गेंदबाज ने जिताया था। सिर्फ 1 या 2 रन खर्च किए थे इस गेंदबाज ने। तो जरूर उसी किस्म की, उसी प्रकार की यहाँ पर गेंदबाजी करनी होगी। और मैं बताना चाहूंगा उनका हाथ जरूर फ्रैक्चर था उस टूर्नामेंट के बीच में। तो जरूर यहाँ पर काफी बढ़िया गेंदबाजी करनी होगी हरेंद्र को अगर अपनी टीम को मैच जिताना है। पूरा का पूरा दारोमदार उनके कंधों पे रहेगा। दोस्तों 6 गेंदे 4 रन, 4 गेंदे 4 रन 6 गेंदे। मैच की तरफ रुख करते हैं। पहली गेंद, बेहतरीन गेंद, यहाँ पर अपील जरूर कीजिए। बिल्कुल स्टंप के सामने पाए गए विकेट का पतन। पहला बड़ा झटका लगता हुआ त्रिमूर्ति टीम को। टाइम इस प्रेशर मुकाबले में इस तरह की गेंदबाजी करना जरूर आपको सीखना होगा। अगर कोई यंगस्टर ये मुकाबला देख रहा है तो जरूर उनको देखना होगा कि काफी बढ़िया प्रेशर झेलते हुए ये गेंदबाजी करना। दोस्तों मैं पहले ही जिक्र किया था कि इसी गेंदबाज ने 5 रनों का मुकाबला जीताया था, सिर्फ 2 रन खर्च किए थे। तो जरूर काफी बढ़िया मुकाबला चलता हुआ। अब समीकरण नजदीक आता हुआ, 5 गेंदे और 4 रन। पांच गेंदे 4 रन, नया बल्लेबाज गौरव आए हैं बल्लेबाजी करने। फिर से एक बार पटकी हुई गेंद और ये मुकाबला यहाँ पर जीत लिया है त्रिमूर्ति टीम ने।
कमलेश पैकर्स वर्सेस सतीश स्पोर्ट्स, दोनों ही टीमों के कप्तान आप जहाँ कहीं भी हो प्लीज टॉस के लिए कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए। कमलेश पैकर्स वर्सेस सतीश स्पोर्ट्स। सतीश स्पोर्ट्स सतीश स्पोर्ट्स या संघाचा 12वा खेळाडू त्यांनी कृपया स्टेज जवळ पाठवावा। सतीश स्पोर्ट्स या संघाला विनंती आहे, समीर बंदरकर 12वा खेळाडू, कृपया लवकरात लवकर सामन्यांना सुरुवात करावी। अंधार पडत चाललाय, या पुढील सामन्यांना विलंब होत आहे। दोन्ही संघांना आमची नम्र विनंती आहे। स्पोर्ट्सचे संजीव सावंत यांचं आम्ही टीम इंडियातर्फे हार्दिक स्वागत करीत आहोत। आपली उपस्थिती मोलाची आमच्यासाठी। श्रेयस फोटो घ्यायचा।
साहेब. कमलेश पॅकर, संजीव सावंत साहेब. संजीव सावंत साहेब यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करतील. पार्थ, धन्यवाद. देखील तुम्ही देखील स्टेजशी संपर्क साधावा. आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथपर्यंत आलात, खरंच. सुभाष रॉयल्स, कमलेश पॅकर, लवकरात लवकर सामन्यांना सुरुवात करावी. फलंदाजीला उतरले ते सतीश पोटसे, सुनील आणि समीर. कमलेश पॅकर तर्फे पहिल्या ओव्हरची सुरुवात करतील ते दिनेश. तू सांगशील मला दिनेश. पहिली ओव्हर घेऊन येतात दिनेश कमलेश पॅकर संघातर्फे. निर्धाव चेंडू. जोरटी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी. आता सलाम मिळाला आहे समीर. सामना करतील दिनेश यांचा. 2 चेंडू 1 धावा. निर्धाव चेंडू. सामना करते दिनेश यांचा. दोन यशस्वी धावा घेत धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 3. सुरू असलेला सामना सती स्पोर्ट्स विरुद्ध कमलेश पॅकर्स. आणि सुंदर असा टोललेला परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय चेंडू. सुभाष रॉयल संघाच्या कर्णधाराला मी आमंत्रित करतोय. आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. सुभाष रॉयल संघाच्या कर्णधाराला मी आमंत्रित करतोय. सुभाष रॉयल्स, सुभाष रॉयल्स. कमलेश पॅकर या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि सती स्पोर्ट्स या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. पहिलं षटक कमलेश पॅकर संघातर्फे टाकतोय तो.
धावसंख्या झाली ती 3 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. कमलेश पॅकरचा 12वा खेळाडू कृपया दिनेश पहिलं षटक टाकतोय. षटकातील शेवटचा चेंडू 3 धावसंख्या. सुंदर असा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता अमर यांचा, परंतु निर्धाव असा चेंडू. षटक संपतंय. एक षटका अखेरीस धावसंख्या होते सतीश स्पोर्ट्स या संघाची ती 3 धावा. एक गडी बाद झालाय. थोडीशी संत अशी सुरुवात बोलता येईल सतीश स्पोर्ट्स संघाची. एक षटक 3 धावा, परंतु तेवढी चांगली सुरुवात कमलेश पॅकर संघाकडनं गोलंदाजी. पाहूया संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज विपुल. सामना करतील ते सुनील. दुसरं षटक घेऊन येत आहेत विपुल. हळूवार पद्धतीने खेळलेला चेंडू. पंचांचा निर्णय येतोय. एक धाव घोषित. धावसंख्या झाली आहे ती 4 धावा. एक गडी बाद. दुसरं षटक चालू असताना पुढील चेंडू विपुल यांचा. पुन्हा सामना करतील सुनील आणि हा मोठा फटका. पाहूया पंचांचा काय निर्णय येतोय. एकच धाव मिळते इकडे. फटका तर सुंदर होता, परंतु एकच धाव घोषित आहे तिकडे. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न सुनील यांच्याकडून. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू. तिसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज विपुल. पुन्हा एकदा सामना करतील सुनील. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. अपील होते आणि हा बाद होतोय फलंदाज. फलंदाज बाद होतोय. च्या स्वरूपात सुनील बाद होत आहेत. पाच या धावसंख्येवर दुसरा हादरा बसलाय तो सतीश स्पोर्ट्स संघाला. सुनील जो सलामीला आलेला तो फलंदाज आता बाद होतोय. पुढील फलंदाज येतोय तो अक्षय. विपुलाची सुंदर गोलंदाजी. सतीश स्पोर्ट्स या संघाला एक सुवर्ण संधी आहे. त्यांच्या कुठल्याही फलंदाजाने या सामन्यात जर लगातार 2 षटकार मारले तर रोशन म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. लगातार 2 षटक मारले पाहिजेत, षटकार मारले पाहिजेत, कुठलेही फलंदाज असू दे. पुढील चेंडू विपुल यांचा. सामना करतील अक्षय. सुंदर फटका, परंतु एकच धाव घोषित आहे तिकडे. चेंडू द्यायचा आहे, दुसरा चेंडू द्यायचा आहे कमिटी. या षटकातील 4 चेंडू झालेत. धावसंख्या झाली ती 6 धावा. 2 गडी बाद झालेत सतीश स्पोर्ट्स संघाचे. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतील पुन्हा एकदा विपुल. फलंदाजी करतोय तो अक्षय आणि नॉन स्ट्राईकला असेल तो अमर. पाहूया पुन्हा एकदा विपुल आपल्या गोलंदाजीसाठी सज्ज. सामना करतील अक्षय. 6 धावा, 2 गडी बाद. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. तरी सुद्धा एक धाव घोषित होते तिथे.
सुंदर गोलंदाजी करताना विपुल आपल्या संघासाठी. पाच चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्या विपुल यांनी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू घोषित क्षेत्रात जातोय. पुन्हा एकदा पंचांचा निर्णय येतोय आपल्यापर्यंत. एक धाव घोषित आहे तिकडे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे सतीश स्पोर्ट्स संघाची 8 धावा, 2 गडी बाद. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल कमलेश पॅकर या संघाची. पाच धावा देऊन एक गडी बाद केला विपुल यांनी. आणि पहिलं षटक दिनेश यांनी टाकलं. त्यांनी 3 धावा दिल्या आणि एक गडी बाद केलाय. सुंदर गोलंदाजी. थोडीशी हळूवार, थोडीशी संत सुरुवात सतीश स्पोर्ट्स संघाची. 2 षटकानंतर फक्त आणि फक्त 8 धावा धाव फलकावर. पाहूया पुढील 2 षटकात कशी फलंदाजी करतील सतीश स्पोर्ट्स संघाचे फलंदाज अमर आणि अक्षय. अमर हा सुद्धा एक मोठे फटके मारण्यासाठी कमलेश पॅकर या संघाकडनं 3रा षटक घेऊन येतोय तो अक्षय. संघासाठी 3रं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येतोय तो अक्षय. 2 षटक तर चांगलेच पडलेत. पाहूया आता 3रं षटक कसं टाकतोय तो अक्षय आपल्या संघासाठी. आणि त्याचा सामना करेल तो एक चांगला स्फोटक फलंदाज सतीश स्पोर्ट्स संघाचा अमर. पाहूया कसा सामना करतोय तो अमर. अक्षय यांचा चेंडू सुंदर फटका लेग साइडच्या दिशेने, परंतु एकच धाव घोषित आहे तिकडे. फटका तर चांगला होता परंतु तिथे एकच धाव घोषित आहे. पुढील चेंडू अक्षय यांचा. 3रं षटक घेऊन आलेत ते अक्षय. 2रा चेंडू या षटकातील. अवांतर असा चेंडू. पंचांचा निर्णय येतोय आपल्यापर्यंत. गोलंदाज थोडे अचंबित होत आहेत. अवांतर टाकलेला चेंडू. धावसंख्या झाली ती 10 धावा, 2 गडी बाद. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा सुंदर फटका. पाहूया काय होतंय ते. परंतु तिथे 2 धावा घोषित आहेत. 2 धावा घोषित आहेत तिकडे. सुंदर फटका अमर यांचा. धावसंख्या वाढते ती 12 धावा, 2 गडी बाद सतीश स्पोर्ट्स संघाच्या. या षटकातील 3रा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज अक्षय आणि पुन्हा एकदा तोच फलंदाज सामना करेल म्हणजे अमर. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. चेंडू खूप हवेत आहे आणि हा झेलचीत होतोय फलंदाज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु अयशस्वी आणि झेलबाद होतोय तो फलंदाज अमर. गडीबाद करण्यात यशस्वी होतोय तो अक्षय.
गोलंदाज बाद होतोय तो झेलचीच्या स्वरूपात सतीश स्पोर्ट संघाचा. आता पुढील फलंदाज येतोय तो अनिकेत सतीश स्पोर्ट संघातर्फे. संघाची धावसंख्या झाली ती 12 धावा, 3 गडी बाद. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय तो अक्षय. अक्षय याचा सामना करेल. अक्षय डावखुरा फलंदाज. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात. थोडीशी दिशा भरकटतोय गोलंदाज. संघाची धावसंख्या झाली ती 13 धावा, 3 गडी बाद. पुन्हा एकदा अक्षय सज्ज. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचे चेंडू आणि पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु गडी बाद होतोय जेलचीच्या स्वरूपात. आणि पुन्हा एक हादरा बसतोय सतीश स्पोर्ट संघाला. चौथा गडी बाद होतोय 13 या धावसंख्येवर. खूपच चांगली गोलंदाजी म्हणता येईल कमलेश पॅकर संघाची. मोठे फटके मारून देत नाहीयेत गोलंदाज. 13 धावसंख्या झाली आहे. पुढील फलंदाज आले ते प्रथमेश. सुंदर गोलंदाजी अक्षय यांची. 5वा चेंडू घेऊन येतील अक्षय. सामना करतील अनिकेत. 13 धावसंख्या, 4 गडी बाद. चार चेंडू झालेत या षटकातील. फलंदाजाला रोखण्यात यशस्वी ठरलेत ते. आतापर्यंत यशस्वी ठरलेत कमलेश पॅकर्सचे गोलंदाज. तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येईल तो अक्षय. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत. 5वा चेंडू घेऊन येईल अक्षय. सामना करेल तो अनिकेत. पाहूया अनिकेत आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतोय. समोर टाकलेला चेंडू आणि हा सरळ सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात मारलेला चेंडू. मोठी धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नात फलंदाज मोठे फटके तर मारतायत, परंतु अयशस्वी ठरताना. आणि फलंदाज बाद होतोय झेलचीच्या स्वरूपात. आणि गोलंदाजाची हॅट्रिक झाली आहे इथे अक्षय यांची. सुंदर गोलंदाजी. आणि सतीश स्पोर्ट संघातर्फे पुढील फलंदाज येत आहेत ते स्वप्नील. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. 13 धावा झाल्यात, 5 गडी बाद झालेत. हॅट्रिक साधण्यात यशस्वी झालाय तो गोलंदाज अक्षय. सुंदर गोलंदाजी. शेवटचा चेंडू सामना करेल प्रथमेश. आणि हा पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु अंपायरचा निर्णय येतोय तो घोषित 1 रन. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 14. 5 गडी गमावलेत सतीश स्पोर्ट संघाने. आणि अक्षय या गोलंदाजाने या षटकात हॅट्रिक साधली आहे. सुमित पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय अक्षय यांना हॅट्रिक साधल्याबद्दल. सुंदर गोलंदाजी.
6 चेंडूंमध्ये 6 धावा दिल्या आणि 3 गडी बाद केलेत अक्षय यांनी. आता चौथं षटक घेऊन येतो तो. बाला यांचा पहिला चेंडू, सुंदर ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा चेंडू, निर्धाव असा चेंडू. माफ करा, तुमचा 12वा खेळाडू इथे आहे, त्यांनीच आम्हाला सांगितलं बाला, तरी पण माफी असावी. बाबू, चौथा गोलंदाज बाबू येतोय कमलेश पॅकर या संघातर्फे. पहिला चेंडू ब्लॉकल पद्धतीचा चेंडू होता, निर्धाव असा चेंडू. पुन्हा एकदा फुलटॉस. प्रथमेश यांनी, स्वप्नील यांनी तो भिरकावलाय लेग साईडच्या दिशेने. 2 धावा घोषित. चांगला फटका होता. मोठी धावसंख्या इथे रचायची असेल तर नक्कीच असे फटके खेळावे लागतील सती स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजांना, आणि तेच दाखवतोय स्वप्नील. पहिला चेंडू नक्कीच निर्धाव होता, परंतु दुसऱ्याच चेंडूवर 2 धावांचा फटका मारलाय स्वप्नील यांनी आणि धावसंख्या झाली ती 16 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरा चेंडू घेऊन बाबू पुन्हा एकदा तयार. सामना करतील ते स्वप्नील. पुन्हा एकदा लो फुल टॉस पद्धतीचा चेंडू. 1 धाव तर नक्कीच पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण होत आहेत इथे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल सती स्पोर्ट्स संघाची, दोन्ही फलंदाजांची. 2 धावा पूर्ण करतायत. स्वप्नीलला सुवर्ण संधी. जर आपण एक षटकार मारला तर विशाल मात्रे यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आपल्याला. पुढील चेंडू बाबू यांचा. सामना करतील स्वप्नील. हळूवार पद्धतीचा चेंडू होता, तो स्वप्नील यांना काही समजला नाहीये. कुठलीही धाव या चेंडूवर येत नाहीये. सुंदर गोलंदाजी. स्वप्नील यांना काही तो चेंडू समजला नाही. थोडस गती परिवर्तन केलं होतं बाबू यांनी. षटकातील 2 चेंडू शिल्लक. सामना करेल स्वप्नील. षटकातील 5वा चेंडू घेऊन बाबू पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. आणि हा चेंडू मोठा फटका मारायचा होता, परंतु सरळ मारलेला हा फटका. 1च धाव इथे पूर्ण होते. पाहूया इथे किती धावा येत आहेत त्या. निर्णय कळवायचा आहे पंच आपला निर्णय कळवायचा. किती धावा आहेत या. 1च धाव दिली आहे इकडे. षटकातील शेवटचा चेंडू असेल. तत्पूर्वी आपला निर्णय कळवायचा आहे. पुन्हा एकदा निर्णय कळवायचा आहे. 2 धावा दिल्या तिथे. एक ओव्हर थ्रोच्या स्वरूपात 1 धाव मिळते ती संघाला, आणि संघाची धावसंख्या होते ती 20 धावा. आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय बाबू, आणि आता मात्र सामना करेल तो प्रथमेश. पाहूया या शेवटच्या चेंडूवर किती धावा जमवतोय तो प्रथमेश आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा बाबू आपल्या बॉलिंग मार्कवर आणि प्रथमेश सामना करेल. पाहूया शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा थोडस गती परिवर्तन होतं. 1 धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि गडी बाद होतोय. अवांतर चेंडू नक्कीच होता.
धावांतर चेंडू नक्कीच होता, परंतु एक धाव घेण्याच्या नादात गडी बाद होतोय. एक चेंडू पुन्हा एकदा शिल्लक षटकातील. 21 धावा धावफलकावर सतीश स्पोर्ट्स संघाच्या. सहा गडी बाद 21 धावा. शेवटचा चेंडू मारलाय हवेत. पाहूया पंचांचा काय निर्णय येतोय. एकच धाव घोषित होते. धावसंख्या झाली ती 22 धावा आणि जिंकायसाठी हव्या असतील त्या 23 धावा कमलेश पॅकर संघाला. चांगलंच आखडून ठेवलेलं कमलेश पॅकर संघाच्या गोलंदाजांनी. कुठलाही मोठा फटका खेळून दिला नाही सतीश स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजांना. आणि सतीश स्पोर्ट्स संघाने धावा केल्यात त्या 22 धावा 4 षटकांच्या मोबदल्यात. 6 गडी बाद झालेत आणि 23 धावांचं आव्हान दिलंय ते कमलेश पॅकर संघाला. लवकर क्षेत्ररक्षण लावायचंय सतीश स्पोर्ट्स संघाला विनंती करतो मी. कमलेश पॅकर संघाने आपले फलंदाज पाठवायचे आहेत. तेवीस धावांचा पाठलाग करायचा आहे कमलेश पॅकर संघाला. पाहूया कशा पद्धतीने पाठलाग करतात ते. कमलेश पॅकर संघातर्फे सलामीला येत आहेत ते अलंकार आणि विपुल. 23 धावांचा पाठलाग करत अलंकार हे ठाण्यातील एक नावाजलेले फलंदाज कमलेश पॅकर संघाचे. त्रिमूर्ती संघाचा कर्णधार जिथे कुठे असेल त्यांनी माईकशी संपर्क साधावा. त्रिमूर्ती संघाचा कर्णधार. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. अलंकार आणि विपुल सलामीला आलेली जोडी आणि गोलंदाजीची सुरुवात करतील ते अनिकेत सतीश स्पोर्ट्स संघातर्फे. यश जिथे कुठे असाल कृपया पाण्याची व्यवस्था करावी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. यश चला सामना सुरू करायचा आहे लवकर. 23 धावांचं आव्हान कमलेश पॅकर संघाला. सलामीची जोडी विपुल आणि अलंकार. विपुल स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकला असतील ते अलंकार आणि गोलंदाजीसाठी तयार आहेत ते अनिकेत. पहिला चेंडू अनिकेत यांचा. सामना करतील विपुल. 23 धावांचं आव्हान. सुंदर फटका परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. निर्धाव असा चेंडू. चांगली सुरुवात षटकाला अनिकेत यांच्याकडनं. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण सुनील यांच्याकडनं. पुढील चेंडू लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू. एक धाव तर नक्कीच इथे पूर्ण होते.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय अलंकार यांच्याकडनं, परंतु थांबवलंय त्यांना आणि एक धाव पूर्ण होते. पुढील चेंडू अनिकेत सामना करेल आता मात्र तो अलंकार. हलक्या हाताने खेळलेला चेंडू एक धावेसाठी. एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी होत आहेत दोन्ही फलंदाज. 3 चेंडू 2 धावा झाल्यात आतापर्यंत. 23 धावा करायच्या आहेत कमलेश पॅकर या संघाला 4 षटकांमध्ये. पाहूया पुढील चेंडू अनिकेत यांचा. सामना करेल विपुल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही आणि निर्धाव असा चेंडू. 4 चेंडू झालेत या षटकातील आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात अनिकेत यांनी. पुढील चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चोरटी धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न होतोय, परंतु ओव्हरथ्रोच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव येते. जिथे फलंदाज बाद व्हायला पाहिजे होता तिथे 2 धावा खर्च करताना क्षेत्ररक्षक. 5 चेंडू 4 धावा. जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा खर्च झाल्यात. आता शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अनिकेत सज्ज आपल्या बॉलिंग मार्कवर आणि सामना करतील ते अलंकार. अलंकार यांचा मोठा फटका. पाहूया झेल होतोय का तिथे, परंतु पंचांचा निर्णय येतोय. 1 धाव घोषित. 1 षटक संपलंय इकडे आणि धावा झाल्यात त्या 5 धावा. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 5 कमलेश पॅकर या संघाची. अजूनही सलामीची जोडी खेळत असताना एक सावध सुरुवात कमलेश पॅकर संघाची. आता दुसरं षटक घेऊन येतील ते स्वप्नील सती स्पोर्ट संघाकडनं. पहिल्या षटकाच्या अखेरीस 5 धावा आल्यात. आता पुढील षटक घेऊन येईल तो स्वप्नील. सामना करेल तो विपुल आणि सुंदर असा फटका. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय तो, आणि हा बहुतेक षटकार असावा. आणि हो, षटकार. सुंदर फटका विपुल यांचा. थोडासा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता आणि सुंदर फटका मारलाय तो विपुल यांनी. षटकार लगावलाय आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 धावा. दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर एक घातक असा फटका षटकार मारलाय विपुल यांनी आणि थोडीशी खराब अशी सुरुवात या दुसऱ्या षटकाला स्वप्नील यांच्याकडनं. विपुल यांचा सुंदर फटका षटकारासाठी. धावसंख्या वाढते ती 11 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसरा चेंडू या षटकातील. लो फुलटॉस पद्धतीचे चेंडू हळूवार पद्धतीने खेळून काढलाय समोरच्या दिशेने. 1 धाव तर पूर्ण होते. एकाच धावेवर समाधान. सुंदर फलंदाजी आणि चांगलं कमबॅक सुद्धा बोलता येईल. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर दुसरा चेंडू 1 धाव घेतली. पुन्हा एकदा अलंकाराचा मोठा फटका, परंतु झेलबाद होत आहेत ते अलंकार.
सामना लवकर संपवण्याच्या प्रयत्नात अलंकार बाद होत आहेत, झेल बाद होत आहेत. पहिला गडी बाद होतोय तो कमलेश पॅकर संघाचा. आणि आता मात्र फलंदाजीसाठी येत आहेत ते अक्षय. माफ करा, टिपू. माफ करा, फलंदाजीसाठी येतोय तो टिपू. आणि आता मात्र सामना करेल तो विपुल, ज्या विपुलने पहिल्याच चेंडूवर षटकार मारलाय. तोच विपुल आता स्ट्राईक वर आलाय. पाहूया स्वप्नील कशी गोलंदाजी करतील. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतील. 12 धावा झाल्यात, एक गडी बाद झालाय. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन स्वप्नील. पुन्हा एकदा सुंदर फटका, परंतु झेल सुटलेला आहे इकडे आणि धावचीत सुद्धा सुटलेला आहे. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. एक जीवनदान भेटलंय विपुल सारख्या फलंदाजाला, ज्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता. त्याच फलंदाजाला जीवनदान मिळतंय. धावसंख्या पुढे सरकते ती 13 धावा. हलक्या हाताने खेळलेला ऑफसाईडच्या दिशेने हा फटका. पाहूया, एक धाव घोषित होते. धावसंख्या पुढे सरकते ती 14 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा स्वप्नील तयार आपल्या बॉलिंग मार्कवर. आणि त्याचा सामना करतील नवीन आलेले फलंदाज टिपू. पुढे टाकलेला चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. बॉल चेंडू तर हवेत आहे नक्कीच, परंतु झेल काही होत नाहीये. एक धाव मात्र पूर्ण करतायत फलंदाज आणि 2 षटक समाप्त होत आहेत. दुसरं षटक समाप्त होतं इथे आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 15 धावा. एक गडी बाद होतोय. आता उर्वरित 2 षटकात धावा हव्या असतील त्या 8 धावा, म्हणजे 12 चेंडू मध्ये 8 धावांची गरज असेल कमलेश पॅकर्स या संघाला. थोडस महागडं असं षटक म्हणता येईल स्वप्नील यांचं. 10 धावा खर्च केलेत त्यांनी. आता पुढील गोलंदाज तिसरं षटक घेऊन येईल सतीश स्पोर्ट्स संघाकडनं, तो म्हणजे निनाद. निनाद हे अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आहेत सतीश स्पोर्ट्स संघाचे. आता मात्र सामना करतील ते विपुल. 12 चेंडू 8 धावांची गरज. पंचांचा निर्णय येतोय आपल्यापर्यंत. एक वाईट चेंडू आणि त्यावर एक अवांतर धाव सुद्धा येते. म्हणजे चेंडू न टाकता 2 धावा इथे खर्च होत आहेत. आता मात्र धावसंख्या वाढते. ती धावसंख्या झाली ती 17. 2 षटकानंतर पुढील पुन्हा एकदा निनाद. आणि हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि एक गडी बाद होतोय. चांगलं कमबॅक म्हणता येईल निनाद यांचं. पहिला चेंडू नक्कीच अवांतर टाकला होता, परंतु पुढच्या चेंडूवर त्यांनी गडी बाद केलाय. आता मात्र नवीन फलंदाज आलाय तो अक्षय कमलेश पॅकर्स संघाकडनं. आणि निनाद हे पुन्हा एकदा तयार पुढील चेंडू टाकण्यासाठी. 17 धावसंख्या झाली आहे आणि आता धावा हव्या आहेत त्या 6 धावा. 11 चेंडू 6 धावांची गरज असताना पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका. पंचांचा निर्णय येतोय आपल्यापर्यंत. 1 धाव. सुंदर फटका विपुल यांचा. चांगली फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या झाली ती 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक
प्रगतीपथावर असताना 18 धावा धाव फलकावर. पाहूया पुढील चेंडू निनाद यांचा. पुन्हा एकदा सामना करेल तो विपुल. खूपच सुंदर अशी फलंदाजी करताना विपुल आपल्या संघासाठी. सुंदर असा चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु अयशस्वी प्रयत्न आणि निर्धाव असा चेंडू निनाद यांचा. 3 चेंडू झालेत या षटकातील. पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन निनाद आपल्या बॉलिंग मार्कवर तयार. तर सामना करेल तो विपुल. पुन्हा एकदा हळूवार पद्धतीने खेळलेला हा फटका. एक धाव तर नक्कीच पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो, परंतु पंचांचा निर्णय आपण बघूया. एक धाव घोषित होते तिकडे. धाव संख्या पुढे सरकते ती 19 धावा. आता जिंकण्यासाठी 4 धावांची गरज असेल. षटकातील 2 चेंडू शिल्लक. पाहूया निनाद या 2 चेंडूवर किती धावा खर्च करतोय. पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या दिशेने गेलेला चेंडू. एक धाव नक्कीच घोषित होते तिकडे. हळूहळू विजयाच्या दिशेने सरकताना कमलेश पॅकर्स संघ. या षटकातील निनाद यांचा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 20 धावा धाव फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव असा चेंडू. 1 धाव तर नक्कीच आली या चेंडूवर. लेग बिफोरची अपील होती. 1 धाव डिक्लेअर येते. दोन धावा आल्यात या चेंडूवर. जिथे निर्धाव चेंडू होता तिथे 2 धावा खर्च केल्या आहेत सती स्पोर्ट्स संघाने. आता मात्र 1 धावेची गरज आहे कमलेश पॅकर संघाला जिंकण्यासाठी हा सामना. आणि शेवटचा षटक टाकण्यासाठी येतोय तो जितू. डावखुरा हाताचा फिरकी गोलंदाज सती स्पोर्ट्स संघाचा एक उत्कृष्ट गोलंदाज जितू. परंतु 1 धाव हवी असेल कमलेश पॅकर संघाला जिंकण्यासाठी. पाहूया किती चेंडूंमध्ये तो 1 धाव खर्च करतोय जितू. सामना करेल तो सलामीला आलेला फलंदाज विपुल. हळू टाकलेला चेंडू फलंदाजाला काही तो समजला नाही, परंतु तरीही 1 धाव इथे मिळते घोषितच्या स्वरूपात. आणि कमलेश पॅकर या संघाने हा सामना जिंकलाय. त्यांचं हार्दिक अभिनंदन. बँजो थांबायचंय, बँजो थांबायचंय, बँजो. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो कमलेश पॅकर संघाचा विपुल. विपुल याने आपलं मॅन ऑफ द मॅच पारितोषिक घेण्यासाठी यायचंय. पुढील सगळे सामने 3 षटकांचे होतील याची नोंद घ्यायची सगळ्या संघांनी. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो विपुल. कमलेश संघाचे कर्णधार आणि त्रिमूर्ती संघाचे कर्णधार टॉस साठी यायचे. टॉस उडून घ्यायचा आहे दोन्ही संघांमधला. त्रिमूर्ती वर्सेस कमलेश पॅकर्स. आणि विपुल यांनी आपल्या संघासाठी चांगलीच गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी केली आहे. त्यांना मॅन ऑफ द मॅच म्हणून सन्मानित करण्यात येते. आणि पुढील टॉस झालाय तो कमलेश पॅकर्स वर्सेस त्रिमूर्ती 11. टॉस जिंकलाय तो कमलेश पॅकर्स. आपला निर्णय कळवायचा आहे. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय कमलेश पॅकर संघाने आणि त्रिमूर्ती संघाला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. सामना लवकर सुरू करायचा आहे. सामना 3 षटकांचा असेल.
सामना लवकर सुरू करायचा आहे आणि हा सामना इथून पुढे सगळे सामने 3 षटकांचे असतील याची नोंद घ्यायची आहे. पंचांना विनंती करतो सामना त्वरित सुरू करायचा आहे, वेळ वाया घालवू नये. सामना सुरू करायचा आहे. कमलेश पॅकर्स संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते त्रिमूर्ती संघाला. तरी त्यांनी लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावायचंय. पंच सामना सुरू करायचा आहे लवकर, वेळ वाया घालवू नये. पंच या सामन्यासाठी पंच म्हणून गणेश आणि रोहित हे काम पाहतील. तरी पंचांना विनंती आहे सामना लवकर सुरू करायचा आहे. त्रिमूर्ती संघाकडनं सलामीला येत आहेत ते निलेश आणि चिनू आणि कमलेश पॅकर संघातर्फे गोलंदाजीची सुरुवात करतील ते दिनेश. टीम इंडिया आयोजित चंद्रायन चषक 2019 मर्यादित षटकांचे क्रिकेटचे सामने. कमलेश पॅकर आहे ना, त्रिमूर्ती संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. त्रिमूर्ती संघाचा 12वा खेळाडू. चला सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजीसाठी तयार दिनेश आणि सामना करेल तो निलेश. ब्लॉक होल पद्धतीचा हा चेंडू, एक धाव मात्र रोखू शकत नाहीत ते. सुंदर चोरटी धाव म्हणता येईल पहिल्या चेंडूवर. निलेश यांची एक चोरटी धाव. संघाचं आणि स्वतःचं खातं उघडतायत ते निलेश या पहिल्या चेंडूवर, पहिल्या षटकातील. आता मात्र फलंदाजीला आलेत ते चिनू. पाहूया चिनू कसा सामना करतील ते दिनेश यांचा. आणि हा बॅटची कडा घेतली परंतु झेल सुटला इकडे. पाहूया रनआउट होत आहेत का. धावचीत सुद्धा झाला नाहीये गडी आणि पुन्हा एकदा एक चोरटी धाव म्हणता येईल ती घेण्यात यशस्वी त्रिमूर्ती संघाचे फलंदाज. पुन्हा एकदा दिनेश आपल्या गोलंदाजीसाठी सज्ज. या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येईल तो दिनेश. सामना करेल तो सलामीर निलेश. पुन्हा एकदा ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा यशस्वी होत आहेत ते फलंदाज, दोन्ही फलंदाज. थोडीशी संत पण सावध सुरुवात करताना त्रिमूर्ती संघाचे फलंदाज. 3 चेंडू 3 धावा. धाव फलक हलता ठेवतायत ते फलंदाज. आणि हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटची कडा घेते आणि चेंडू जातोय तो घोषित क्षेत्रात आणि एक धाव घोषित आहे तिकडे. धाव संख्या या 1 धावेने पुढे सरकते. धाव संख्या झाली ती 4 धावा. 4 चेंडू 4 धावा. पुढील चेंडू दिनेश यांचा. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतील दिनेश. अपील होते एक
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय, अपील होते. पाहूया पंचांचा निर्णय काय होतोय. फलंदाज बाद होतोय इथे. सुंदर चेंडू दिनेश यांचा. चिनू यांचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु अयशस्वी ठरताना चिनू आणि बाद होत आहेत ते झेलबाद. सुंदर असा झेल विकेट किपर यांचा. 4 धावांच्या मोबदल्यात 1 गडी बाद होतोय त्रिमूर्ती संघाचा आणि नवीन फलंदाज येतोय त्रिमूर्ती संघातर्फे, तो म्हणजे गौरव. आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतील ते दिनेश. 4 धावा 1 गडी बाद. 5 चेंडू 4 धावा खर्च केल्या दिनेश यांनी आणि गडी बाद केलाय. चांगली गोलंदाजी. पाहूया शेवटचा चेंडू या षटकातील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र हवेत. बाबू चेंडू खाली येतोय आणि एक साधा सरळ झेल टिपतोय तो. आल्या आल्या एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न गौरव यांच्या मार्फत, परंतु अयशस्वी ठरताना गौरव आणि झेलबाद होतोय गौरव. आणि आता एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 4 धावा 2 गडी बाद. सुंदर गोलंदाजी दिनेश यांची. आता फलंदाजीसाठी येतोय तो आयशू. आता फलंदाजीसाठी आले ते आयशू आणि दुसरा षटक घेऊन येतील ते विपुल. मागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार भेटलेला हा खेळाडू आपल्या संघासाठी गोलंदाजी तसेच फलंदाजी चांगली करणारा हा खेळाडू आता मात्र दुसरा षटक घेऊन येतोय गोलंदाजीसाठी. त्रिमूर्ती संघाची धावसंख्या झाली ती 4 धावा 2 गडी बाद. दुसरा षटक घेऊन येतोय तो विपुल. सामना करेल तो नवीन फलंदाज आयशू. पाहूया आयशू कशी फलंदाजी करतो. शॉर्ट पद्धतीचा चेंडू, सुंदर असा चेंडू. फलंदाजाला काहीच कळलेला नाहीये तो. निर्धाव असा चेंडू. सुंदर यष्टीरक्षण तिकडे होताना आपल्याला दिसतंय. महेश आहेत तिकडे, ठाण्यातील नामवंत यष्टीरक्षण म्हणून ओळखले जातात ते महेश. पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू होतो, परंतु चेंडू हवेत आणि आयशू सुद्धा माघारी परततायत. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु तोही अयशस्वी ठरतोय त्रिमूर्ती संघासाठी आणि फलंदाज बाद होतोय. सुंदर गोलंदाजी विपुल यांची. 4 धावा धावसंख्या झाली ती 4 आणि गडी बाद झाले ते 3. विपुल यांचा तिसरा चेंडू. सामना करतील ते निलेश. निलेश यांचा पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय तो घोषित क्षेत्रात आणि एक धाव घोषित होते तिकडे. धावसंख्या पुढे सरकते ती 5 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा चौथा चेंडू या षटकातील घेऊन तयार विपुल आपल्या बॉलिंग मार्कवर आणि सामना करेल तो पुन्हा एकदा निलेश. त्रिमूर्ती संघाचा एक चांगला फलंदाज आणि हा सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू उंच हवेत आणि झेल घेतोय तो बाबू. आणि एक मोठा हादरा बसतोय तो त्रिमूर्ती संघाला. निलेश हे बाद होत आहेत. विपुल यांची चांगली गोलंदाजी म्हणता येईल. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. 1 धाव दिली आणि
2 गडी बाद केलेत विपुल यांनी. आता मात्र त्यांचा सामना करायला तयार होतील ते सिन्हा. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, परंतु फलंदाजाला काही तो कळाला नाहीये आणि निर्धाव असा चेंडू. सुंदर अप्रतिम गोलंदाजी विपुल यांच्या मार्फत. सुंदर गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी विपुल. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, सिन्हानी तो फटकावलाय लेग साईडच्या दिशेने आणि एक धाव घोषित होते. दुसरं षटक संपतंय आणि धावसंख्या झाली ती 6 धावा. 4 गडी बाद झालेत त्रिमूर्ती संघाचे आणि 2 षटकानंतर फक्त आणि फक्त 6 धावा धाव फलकावर. पावसाचं आगमन या चंद्रायन चषकामध्ये. पुढील चेंडू, पुढील गोलंदाज येतोय तो अक्षय. शेवटचं षटक, तिसरं षटक घेऊन येतोय आणि फलंदाजीसाठी आले ते भाया. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निर्धाव. गोलंदाजीसाठी आले ते अक्षय. 6 धावसंख्येवर रोखून ठेवलंय त्रिमूर्ती संघाला. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. एक धाव तर नक्कीच पूर्ण होईल, पाहूया. एक धाव पूर्ण होते. शेवटचं षटक घेऊन येत आहेत अक्षय. पुढील चेंडू, मोठा फटका, परंतु तिथे एकच धाव आहे. फटका तर नक्कीच चांगला होता, परंतु एक धाव घोषित आहे तिकडे. थोडासा पावसाचा व्यत्यय या सामन्यामध्ये. धावसंख्या होते ती 8 धावा. तिसरं आणि अंतिम षटक घेऊन अक्षय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ जातोय तो घोषित क्षेत्रात आणि एक धाव घोषित होते. धावसंख्या या 1 धावेने पुढे सरकते आणि धावसंख्या होते ती 9 धावा. सामन्यामध्ये पावसाचा थोडा व्यत्यय, तरी सुद्धा सामना सुरू आहे. पुढील चेंडू, पुन्हा एकदा सुंदर फटका, समोरच्या दिशेने केलेला फटका आणि निश्चितच एक उत्तुंग षटकार मारलाय सिन्हा या फलंदाजाने. आवश्यकता असताना जो फटका मारलाय 6 धावांसाठी आणि धावसंख्या पुढे सरकते ती 15 धावा. 15 धावा या षटकात येत आहेत आणि पुन्हा एकदा उंच फटका, चेंडू हवेत, मात्र एक धाव घोषित होते आणि 3 षटक